नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेंगळुरू येथील काँग्रेस नेते नासिर हुसेन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून विधानसभेमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेळगावातील भाजप कार्यकर्त्यांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी दोषींवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप समर्थकांकडून करण्यात आली. तसेच काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप समर्थकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मोर्चा आणि निदर्शने आणि धार पकडीमुळे कोर्ट रोड परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. हिडकल धरणातून घटप्रभा नदीच्या डाव्या व उजव्या कालव्यात फेब्रुवारी 19 रोजी 2 टीएमसी पाणी प्रवाहित करण्यात आले होते. तसेच पुन्हा 1 मे नंतर पाणी प्रवाहित करण्यात येणार असून नागरिकांनी या पाण्याचा अपव्यय न करता योग्य पद्धतीने नियोजन करून त्याचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शेतकरी आणि नागरिकांना केले आहे. उचगाव येथील चव्हाट गल्लीतील एक विवाहित महिला व 13 वर्षाची मुलगी शेतवडीतील रस्त्याने जाताना पाय घसरून एकमेकींना वाचवताना दोघीही विहिरीत पडल्यामुळे महिलेच्या डोकीला जबर मार बसल्याने तिचा मृत्यू झाला. मात्र सदर मुलगीने विहिरीत सोडलेल्या दोरीचा आधार घेतल्याने ती मात्र बाल बचावली. सदर घटना बुधवारी दुपारी 1:30च्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव प्रियांका मनोहर पावशे, वय वर्षे 40 असे असून मुलगीचे नाव कुमारी अक्षरा मनोहर पावशे असे आहे. कुमारी अक्षरा पावशे ही मुलगी इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी ती शाळेला गेली नव्हती, तर पत्नी रोज काजू फॅक्टरीमध्ये कामाला जात होत्या. त्याही बुधवारी गेल्या नाहीत आणि ही घटना घडून त्यांच्यावर मृत्यू ओढवला. सदर महिलेला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून एपीएल धान्य पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना रेशनपासून वंचित राहावे लागले आहे. यंदा पावसाअभावी पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात तांदळाचे दर भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे एपीएल कार्डधारकांकडून रेशनची मागणी होत आहे. मात्र एपीएल तांदूळ पुरवठाच केला जात नसल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. बेक्किनकेरी येथील लक्ष्मीदेवी मंदिराच्या वास्तुशांती, कळसारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंगळवारी लक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे गावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आगमन झाले. त्यानंतर बुधवारी सकाळी लक्ष्मी मंदिर आवारात होम हवन, गृहप्रवेश, अभिषेक व धार्मिक विधी पार पडले. मंदिर जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण झाल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे. बुधवारी सकाळी जल्लोषात व वाजत गाजत मूर्तीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. लक्ष्मी गल्ली, नागनाथ गल्ली, ज्योतिर्लिंग गल्ली, मारुती गल्ली, कृष्णानगर, गणपत गल्ली, रामनगर, ज्ञानेश्वर नगर मार्गे ती मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. 5 दिवसीय यात्रा सोहळ्यात भजन, कीर्तन, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवारी महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता होणार आहे. खानापूर तालुका करंबळी येथील श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाला आज बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी 19 वर्षांनंतर प्रारंभ झाला आहे. करंबळी येथे होत असलेल्या यात्रोत्सवात जळगे, कौंदल, होनकल, रुमेवाडी या गावांचा समावेश आहे. यात्रेनिमित्त श्री लक्ष्मीदेवी मंदिराला सजवण्यात आले आहे. आज पहाटे देवीचा विवाह सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रास्थळी खेळण्यांची, पूजेच्या साहित्यांची विविध दुकाने थाटण्यात आली आहेत.
यात्रेकरिता वाहने पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. करंबळी येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा 19 वर्षांनंतर होत असल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा व स्वयंसेवकांतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यताप्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा आज बुधवारच्या सामन्यात बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात निप्पाणी FC विरुद्ध 11 स्टार FC संघात पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात 11 स्टार संघाने 2-1 ची आघाडी मिळवून हा सामना जिंकला. दुसऱ्या सामन्यात कॉस्मॅक्स FC विरुद्ध फास्ट फॉरवर्ड संघात खेळवण्यात आला. मात्र या सामन्यात दोन्ही संघाने 1-1 असा समान गोल केल्याने हा सामना ड्रॉ करण्यात आला. दिवसेंदिवस या फुटबॉल स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव पोलीस दलात उत्कृष्टरित्या काम करत असलेले पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा हे आज सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांना पोलीस विभागातर्फे पथसंचलन करून मानवंदना दिली गेली. गोजगे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये मराठीचे प्रसिद्ध कवी, कादंबरीकार, लेखक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक JB मुदगेकर होते. प्रारंभी कुसुमाग्रजांच्या फोटोचे पूजन मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन इतर सहाय्यक शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. पंचक्रोशीतील भक्तांना पावणाऱ्या रायबाग तालुक्यातील चिंचली येथील मायाक्का देवीच्या यात्रेला दिवसेंदिवस भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. भंडाऱ्याच्या उधळणीत भाविक देवीचा अखंड गजर करण्यात धन्य पावत आहेत. विविध राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्याने भक्तांची सोयीसाठी विशेष बस सेवा परिवहन मंडळातर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान महानैवेद्य, पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच देवस्थान कमिटी स्वयंसेवकाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. देवीच्या दर्शनासाठी यात्रा काळात भक्तांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. यात्रेनिमित्त मंदिर आणि परिसर सजवण्यात आले असून लाखो भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1802124050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी परिवहनने कॅशलेस प्रणालीला चालना दिली आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट थांबली आहे. राज्यात प्रथमच तिकीटसाठी UPI प्रणाली स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे परिवहनचा प्रवास अधिक सुखकर होऊ लागला आहे. या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे UPIच्या माध्यमातूनही समाधानकारक महसूल प्राप्त होऊ लागला आहे. त्यामुळे UPI कॅशलेस प्रणालीचा उपयोग सर्वत्र यशस्वी होत आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळूर सारख्या अमराठी शहरात अलीकडेच कर्नाटक मराठी साहित्य परिषदेच्या बेंगळूर विभाग कार्यवाह दीपाली वझे यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहाने मराठी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्य परिषदेच्या बेंगळूर विभागाच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या अणवेकर आणि दीपाली वझे यांनी केलेल्या सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. अर्चना देसाई यांचे सरस्वती वंदन झाले. या सोहळ्यात यशवंत जोशी, योगिनी जोशी, अर्चना देसाई, दत्तराज देसाई, अनंत मिसे, अर्पणा मिसे, श्याम वडाळकर, अशोक हवालदार, अरुणा हवालदार,
नूतन शेटे, लीना पेंढारकर, गौरी राठोड, परिज्ञा राठोड यांनी बेंगळूर विभागाच्या पहिल्या मराठी भाषा गौरव दिनाला आपली उपस्थिती लावली. दुग्ध व्यवसायातील यशस्वी उद्योजक व मार्गदर्शक उमेश उर्फ प्रवीण मोतीराम देसाई यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणेश दूध संकलन केंद्र उचगाव यांच्या वतीने गणेश दूध संकलन केंद्राला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय व म्हैस दुधाला प्रति लिटर 1 रुपयाची घसघशीत वाढ करून आपल्या वाढदिवसाची भेट दिल्यामुळे दूध उत्पादकातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बेळगाव, खानापूर, चंदगड अशा तालुक्यातील अनेक दूध उत्पादक, त्यांचे मित्रमंडळी, हितचिंतक, अनेक दूध केंद्रांचे चेअरमन, संचालक, मॅनेजर यांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. भंडाऱ्याच्या उधळणीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत केदनूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी सूर्योदयाला सकाळी 6:09 हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षतारोपण करण्यात आल्या. त्यानंतर सकाळी 9 वाजता केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, गावचे सुपुत्र व सैनिक गोपाळराव संभाजी, ग्रामपंचायत अध्यक्षा सविता संभाजी, उपाध्यक्षा लक्ष्मी बेळगावी, शिवनगौडा पाटील, देवस्थान पंच कमिटी शांताराम काकतकर, हक्कदार, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत श्री महालक्ष्मी देवीच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात आणि भंडाऱ्यांच्या उधळणीत गावभर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूक उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शिक्षक मारुती अजाणी यांनी केले. वीरराणी बेलवडी मल्लम्मा उत्सव 2024चा शुभारंभ बैलहोंगलचे आमदार महंतेश कौजलगी यांच्या हस्ते बेलवडी येथील मल्लम्मा सर्कल येथे ध्वजारोहण करून भव्य पद्धतीने करण्यात आला. बेलवडी येथे आलेल्या वीर ज्योतीचे पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. नंतर आमदार महंतेश कौजलगी व मान्यवरांनी बेलवडी मल्लम्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. बेलवडी मल्लम्मा सर्कल पासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी बैलहोंगल उपविभागीय अधिकारी प्रभावती, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, महिला व बालविकास विभाग उपसंचालक आर नागराज, ग्रामपंचायत अध्यक्ष चंद्रशेखरय्या करीमनी, उपाध्यक्ष व बहुसंख्येने बेलवडी ग्रामस्थ उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.